राणा बघा आमचा कसा गुणी. ए रानू तू काय करतोय? दिसत होतं मला ह्यातनं तू काय केलं ते. राणाला आज कोण मित्रच त्याचा खेळायला येईना आहे की नाही. रोहित पण नाही ना, अनु पण येत नाहीये ना, म्हणून बघा बरं कसा विचार गरीब. आणि तू मित्र नाही होय त्याचा, विराट मित्र आहे म्हणल्यावर. आणि तो सकाळ सकाळच येऊन गेला माहितीये का, तो झोपला होता तेव्हा. एकदा दूध घेऊन आला, एकदा तुला उठवायला आला. तो होता का आता तू घरी गेल्यावर होता का? हा बर, जा बघून ये त्याला आणखीन एकदा पण. होय, आज आहे ना प्लस पोलिओचा डोस आहे. आणि प्लस पोलिओचा असतो तो, काय माहिती, पण प्लस पोलिओच म्हणतात हो की नाही रे रानू. तर रानूचा आज डोस आहे. तर रानू बा किती खुश आहे. मला आहे ना माझा सगळ्यात शेवटचा डोस घेतलेला आठवते. ते त्याची टेस्ट मला माहिती आहे कशी लागते ते. मी माझ्या पप्पांबरोबर गेलते आणि पप्पांनी नंतर मला चॉकलेट दिलं. तर ते खाल्ल्यानंतर असं काहीतरी वेगळंच तुरट वेगळंच लागतं ते. हातावरती खून करतात मतदान दिल्यासारखं आहे की नाही रे रानू. चला आता आता रानूला डोस पाजायचा माहितीये का. सईचं तिकडं कसं चाललंय, माती खेळत बसली बाई. होय होय, बघा ए म्हणजे बघा. हा हा, म्हणजे मी म्हणते की नाही आम्ही कमेंट वाचतो किंवा राधा वाचते. बघा मी वाचली नव्हती, राधाने वाचली. असं काही नाही, इथं मंदिर आहे ना, तर मंदिराला असा उजवा वेढा घेऊन जायचं म्हणून आम्ही इकडून जातो. असं येते. राणा चल. रानू रोहितला जागा पुरत नसती गाडीवर, तो इथंच थांबतोय. आपण 5 मिनिटात येणार आहे माहिती का. अरे तशी जागा, आणि तिथं गेलो की नाही मग रोहितला पण डोस देतील. त्याला कुठं बसवता. 5 वर्षापर्यंत. अंगणवाडीत आहे का, कुठे डोस. इथे बघा शाळा किती छान आहे आमची मराठी शाळा. आणि ही रानूची शाळा आहे की नाही रे रानू. त्या निमित्ताने तुम्हाला रानूची शाळा बघायला मिळेल. कोंडात असत झालं. बघित का सोपा आहे डोस. कसं लागतं, पिलास का, पिलास का. तो ते काय करतात बघा हाताला. हो हो काय, अहो त्याच चालू आहे. आता काय झालं माहिती का, ते भाऊजींच्या ह्याच्यात मिस्टेक निघली, म्हणजे नावात. कसं वाटतंय काहीच नाही खाल्लं. झालं का काय. चला हा, नाही करतायत बर का. हा हा हो हो, नाही ती करतीये बर का सध्या दोघं पण. ए राणू चल ना, दाखव ना तुझी शाळा तिकडं. कुठं खेळतो तू रोज शाळेत, आम्हाला दाखव ना. हा झोका पाहिजे होता हो ह्यांना. हा तुटला होय. हा देईल की. हा ती उचलून नेऊ शकतो कोणी पण. तो रोहित कसा बसतोय बघ की. पण तू खेळतो का हे सगळं. राणा आहे ना आता ह्या वर्षीपासूनच असा जरासा म्हणजे पूर्ण वेळ थांबतोय माहितीये का.
सई दीदीने नाही त्रास दिला शाळेसाठी. राणा खूप त्रास देतो शाळेत. ते मराठी शाळेचं सईला खरं तर ह्या वर्षी मराठी मीडियम मध्येच टाकणार होतो. मराठी म्हणजे सेमी मध्ये तिला टाकायचं होतं. पण इथं म्हणजे गेल्या वर्षीपासून सेमी झाले. म्हणजे मग आता दुसरीचा वर्ग सेमी आणि पहिलीचा वर्ग सेमी. तिचा जर तिसरीचा सेमी असता तर तिला ह्या वर्षी इथंच टाकलं असतं. पण राणा राहिली इथं, सई नाही. हो दाखव ना. काय हो ते मोठं ग्राउंड आहे. ते ठेव तिथंच. ह्याच मुलांचं कोणाच तरी असं नको आपल्याला. होय ना खेळतात. चला आता जायचं का. आणि चल राणू फूल तोडू नको. चला उतरा. कशी लागली रे राणू चव त्याची. होय राणू. ऐ कसा लागला. राणूने खतरनाक तोंड केलं माहिती का. आणि रोहितच्या तर तोंडातच पडला नव्हता की नाही. रोहित नाही. रोहित रडतोय. आ दाखवा. कुणी कुणी केलंय. किती छान केले. काय आहे ते सांग बरं. हा किती मजली. सईचा झाला का अभ्यास. सई काय अभ्यास केला तू. हा होय का. बरं बरं असू देत. मोटर चालू केली का. केली आताच. का गेली काय लाईट. बाहेर पावसाचं वातावरण झालं माहितीये का. पाडशील त्याला खाली डोक्यावर. मस्त पैकी चहा मग आता आणि भजी. होय हे स्वतःची झोप झाली म्हणून का. ड्युटीवरून आले तसे बिचारे. नाही आंघोळ केली ना. हा आंघोळ केली. हवा सुटली आणि मम्मीला जायचं होतं माहितीये का. इतक्या वेळ ती म्हणली आणि हा बघा पण म्हणली जाते परत उद्या. असं रुटीन लागतं ना. आणि आम्ही इथं गप्पा मारत बसलेलो ना तेव्हा ऊन होतं आणि आता हे वातावरण बदललंय. आई नाना आमचे गेलेत गावाला आणि ते बहुतेक पावसामध्ये अडकलेले आहेत. कारण की ते आणखीन आले पण नाहीयेत. बघा जे जे चरायला गेलते की नाही शेळ्या वगैरे त्यांनी पण आपापल्या शेळ्या गाई म्हशी जाणून घ्या आपण लगोर छाप खेळू. हळूहळू आता येत आहेत घराकडं. सई जाडून घे लगोर छाप खेळू आपण त्या दिवसासारखं. हो आज प्रशांत भाऊजी हॉटेलात नेणार आहेत. होय त्यांना फोन करा. हा नेणार आहेत ते. त्यांनी मोबाईल नवीन घेतलाय. काय बोलले असत्याला कड आहे काय करते का मला मारायचं मार खाऊन घ्यायची परत. भाऊजी तुम्ही आणि ताई आणि शिंदू आणि भाऊजी हे चौघं काय झालं माहितीये का. तिला अवघडली सवघडली तर माणसाने तसं वागावं का नाही. तर खुशाल मला म्हणते तुम्ही खेळा. बरोबर आहे का नाही. शूट काढायला माणूस लागते नाही. मी शूट काढते तुम्ही खेळा.
दुकानी जायचं का म्हणते ती. दुकानातच की मग. हा, हा, दुकानात हा. जाऊन तशीच मला पैसे. पळू नको रोहित, पळू नकोस. पाऊस होता काय तुम्हाला येताना? आणि तरी तुम्ही राधिकाला म्हणलेलात पण लय वेळ झालं. राधिकाला म्हणलेलात की हितय म्हणून लय वेळ झालं. राशन स्पेशल शिपी आणली. ए तसं दाबू नको. होय, रानू भिजून कपडे बदलून मोकळा झालाय. आणि आई गावाला गेलत्या ना तर त्यांनी वानवाळा दिलेला आहे आणि त्याचं काय चाललेलं आहे बघा. तर इथे आहेत ना आपल्याला खेकडा भजी करायची आहेत. तर त्यासाठी इथं बघा कांदा आणि कांद्याला मीठ लावून घेतलंय. तर त्याच्यामुळे चांगलं ह्याला पाणी सुटतं. त्यामुळे परत एक्स्ट्रा पाणी शक्यतो अगदीच किंचित म्हणजे 1 ते 2च चमचे वापरायचे. त्यामुळे ही कांदा असा मिठामध्ये मुरायला ठेवला आहे, ज्यामुळे याला अंगचं पाणी सुटेल आणि आपली खेकडा भजी मस्त कुरकुरीत अशी होती. हिरवी मिरची खरं तर एक 4 ते 5 पण नव्हत्या, मला वाटतं 3च हिरव्या मिरच्या घेतलेल्या. आणि लाल चटणी पण आपण थोडीशी टाकणार आहे. 1-2-3 लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्या होत्या. ओवा आपल्याला कंपल्सरी हातानं अशा पद्धतीनंच असा क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान अशा पद्धतीनं याच्यामध्ये उतरतो. आणि तुम्हाला सांगू का, मी यांना आहे ना कोथिंबीरसुद्धा आणायला सांगितलेली. त्यांनी मला अक्षरशः रेकॉर्डिंग ऐकवलेलं आहे की तू नव्हती आणायला सांगितलेली. तर त्यांना ते कळलेलं आहे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर की मी आणायला सांगितली होती, त्यांना ऐकू आलं नव्हतं. त्यामुळे आता कोथिंबीर याच्यामध्ये पडणार नाही आहे. आणि हे बेसन, आता हे आपण रेग्युलर जी भजी करतो ना त्याच्यापेक्षा याला बेसन पीठ जरा कमीच लागतं बरं का. तर सुरुवातीला त्यामुळे 3 पळ्या टाकून घेतलेल्या. आता तुम्ही म्हणताल मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं आहे. तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही बेसन चाळून घेतलेलं नाही आहे. आम्ही घरगुती बेसन तयार करतो म्हणजे घरच्या डाळीपासून. तर त्याच्यामुळे ते चाळत नाही, अर्थातच ते पटकन संपून जातं आमच्या घरात. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, थोडंसं जिरं आणि थोडी लाल चटणी. आता इथंच कोथिंबीर असते तर किती छान दिसलं असतं बरं. हे भजी एक्स्ट्रा कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरू शकता, पण आता सध्या माझ्याकडे तांदळाचं पीठच नाही आहे. तर तांदळाच्या पिठाच्या ऐवजी रवा वगैरे पण वापरू शकता, पण मी काहीच नाही वापरणार आहे, फक्त बेसन पीठ वापरणार आहे. हा बघा कसं ओलं ओलं झालं आहे ना हे. आज आहे की नाही आम्हाला चक्क आमचे प्रशांत भाऊजी नेणार आहेत हॉटेलमध्ये, फक्त जोडी. तुम्ही तर एकदम नव्हताच त्या आमच्यामध्ये. ती भाऊजी म्हणली शितू, शितू म्हणली मी भाऊजींकडनं माझ्या म्हणजे तुमच्याकडनं ती जे काय आहे ते खाणार आहे. आम्ही परत भाऊजीकडनं खाणार आहे, कळालं? त्याच्यामुळे ती तुम्हाला नेते, कळालं? नाही तर तुमचं ह्यात काहीच नव्हतं, माझं काहीच होतं. हे इतकं जोरजोरात बोलती, ही जर लई होणार, पण मी पण म्हणते हे उठलं ते उठलं की नाही, ते जन्माला आलं की ते आजच वाटत असतंय. बाहेर जायचं डोळ्याने झालं, बाहेरचं खायचं डोळ्याने. बघ म्हणलं राधाबाई थकून भागून येईल. काय बाई मी बोलत शिपी आमटी आणली का? मग काय नानाने शिपी आमटी आणली, तू आपली घरीच राहा. नाही, शिप्यांची एकदम खायची भातावर आल्यावर. ते इथं बघा माझी खेकडा 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 भाजी बारीक गॅस करते, मस्त कुरकुरीत करते. तरी ह्याच्यात आहे ना आणखीन पीठ खपल माहिती का? खपू काय कशाला कांदाचं खायचं असतो खेकडा भजी मध्ये, तू हळूहळू साधी भजी करशील आहे का नाही? हा
तेवढा स्वतःच्या नवऱ्याला ठेवती झाकून आणि दुसऱ्यांच्या नवऱ्याची परीक्षा घेते. मी झाकून ठेवले. तुम्ही कसे आहेत? तुम्ही सोडताय का हे ना? बघितलं का? नाही हे भाऊजी ह्यांच्याकडनं हात घेतलं म्हणजे घेतलं. तुम्ही कसलंच आहे नका सांगू. आणि माझी तिरी एवढी गरीब आहे. मी जाऊन ह्या घरात येऊन 60 वर्ष झाले. आज पुणे आले हे का नाही मम्मी, त्याच्यामुळे ह्या पण माहिती मला कसे. अर्थातच दीर आपलाय म्हणल्यावर हक्काने घेतलंच पाहिजे ना. बाहेर चालल्यावर नाही दिलं दिराने तरी भांडून घ्यायचं. बाहेर चालल्यावर भजी होय. हे आता आपलं आधीच ठरलं होतं ना. तिचा आता फोन आला शितूचा की जाऊ म्हणून. बोल सई. हे माझी लेक किती छान दिसती बघा बरं. 5 वाजता मस्त मेकअप केलाय, पावसात भिजून आलीये, कपडे ओले. मग का ओली झालती तू? गाड्यांसोबत बाळाच्या पर्शी पुसू लागली. होय सामान हे राधा त्यातल्या एकदम पातळ मिरच्या काढ ग. हा बघू दे सामान. नाही तर हे आहे ना आता ह्याला हे मी तेवढं होतं घेऊन आली. नाही हो एकदम पातळ पातळ आणि मला ना 99चा रेट होते. 99 हा तुझं जाते लांब पावसा पाण्यात. असं काय म्हणून बरं, आणखीन एकदा पाठ करा. गाडीत काय झालं मात्र के कलाकाला काढ डला दुसरी वरांची डी काढी. सांगू दे पण ह्याची प्राइस कितीची काय मला नाही माहित बरं का. पण मी लावून दिली हो का. हा वरचा टेढा मेढा आहे काय. हा संदूक साबण आहे, हे कोलगेट आहे आणि काळशी पिठचा बॉक्स आहे. ते त्यांना वस्तू सगळ्या माहिती ग. त्याची किंमत किती? सांग की किती लावली कितीला हे केली. एवढं हिशोब नाही बाबा, त्यांना कळलं आग त्यांना करण्यासाठी सांगतोय. काळी पिढी किती लावली, टेडे मेडे किती लावले, म्हणजे विकायला त्यांना किंमत सांग नुसती. इकडं मग तुम्ही बंद करा व्हिडिओ, त्याच्यामुळे नाही सांगणार. बरं केला होता. नाही एकदा बरोबर तुला मी तिकडे आपण तुला परत मदत करून नेहमी नाही सगळीच. काय नाही ते गिरे आवडण्याशिवाय मला नाही करू देत नाही. गिरायक नाही गिरायक गिरायक आईला दिलं बुजून म्हणजे आई जावा थांबा आता. अरे खूप गर्दी त्या दुकानात आणि लई माणसं मला 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 कधी एक सामान दिलं तर दुसरं येतंय बा काही कळत नाही. तर माझी खेकडा भाजी बघा तयार होता होताच गायब झाली. पडा नाहीत का? पड नाही येत आहेत बिचारे. राधिकाने नानांना दिले, मम्मीला दिले. आता हे नेक्स्ट प्लेट तिकडे तोड करून खाऊन टाकलं. कशा हसती पटलं तिला. भाऊजीला घेतील आणि माझ्यावरच कॅमेरा. मग काय तर बघा सांग का. पौष्टिक खाणं. हा नाही हे हलकं आहे ना, हलकं खाती होती. हलके का? हा हलकं आहे हे. हलके कसं? कारण की ते आहे ना काहीतरी ते कळलं ना. ते जोकच आहे. काय कशावर तरंगतं म्हणून भाजीपाला तेलावर तरंगतात. तुम्हाला सांगू का पण हे बघा हे ना असंच आहे बरं का. आता कसं माहिती का, असं बाहेर पाऊस पडला पाहिजे आणि त्या पावसामध्ये भजी खाल्ली पाहिजे. म्हणजे असं काय होते आम्ही भजी करायला घेऊ तर पाऊस जातोय. ही खेकडा भजी आहेत ना अशी सोडतानाच अशी थोडीशी ही काय ही अशी सोडायची अशी कशी तरीच खेकड्यासारखी. म्हणजे अशा खूप घट्ट घट्ट नाही सोडायचे, असे दाट दाट हे असं तुटक तुटक पाडायचे. म्हणजे काय होतं छान त्याला असा आकार येतो. आणि हो आता तिकडे सरक पलीकडे हे पुरती करे जागा येते का तुम्हाला बसा? मला येते बाई. मी नाजूकच आहे. आणि माझा पण ओ भाऊजी गाडी चढानावर पैसे घेतलेत ना. आला ना गाडी जागा. तुम्ही असली वहिनीचा बॅलन्स सध्या 0-0 आमचे भाऊजी एवढे बँकेत कॅशियर मॅनेजर उगाच आहेत का. म्हणजे आम्हाला काहीतरी फायदा नकोच का त्याचा. कॅश संध्याकाळची जर ठेवावं लागते, कमी पडलं किशोर घालून ठेवावं लागतं. ए बाबा इथे जागा नाही. भारी का ओला असेल सही ओला असेल. हा
सानू कुठे गेली ग? का आलीच नाही. ए राणू बसू नको, त्याला सांगा पॅन्ट ओली होईल. नाही वरतून ती आहे ना. सई म्हणली की ओलय म्हणून. दोन झोकेत घ्या ग तिकडे इकडे. ओलय का ग? ओलय का ग सय्या? हलका हलका. आमच्यातली राधिका गायब झाली बरं का. काय झालं माहितीये का, आई म्हणल्या नको म्हणून तिला रिटर्न सोडून आलो आम्ही निंब्या रस्त्यात ना. मुद्दाम केस दाखवती काय काय. काय झालं माहितीये का, मग काय शितूचं सिक्रेट बघा केसांचं. काय काय माहिती, बहुतेक असेल प्रशांत भाऊजींचं प्रेम. राधा आमच्या बरोबर निघाली होती, पण असं माझ्या पण लक्षात नाही आलं, यायला पाहिजे होतं आणि तिच्या पण नाही आलं. पण मग नंतर आई घरी नव्हत्या जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा, आणि मग नंतर आईंनी मागणं फोन केला की राधिकाला नको म्हणून. तर त्याच्यामुळे मग तिला आम्ही थोडंसंच पुढं आलतो, मग तिला परत घरी सोडलं आणि आम्ही रिटर्न आलेलो. तिला म्हटलं टेन्शन नको घेऊ, आम्ही तुला काहीतरी आणतो येताना. आईंनी या घरी म्हणल्यावर मग काहीच म्हणता येईना, मग म्हटलं चल सोडा. गाडी पुढे खेळता येत. अगं गाडीचं काहीच नाही सर, इतके मोठे झोकेच घेता येत नसते. नाही तुम्हीच दे की, आम्ही काय देऊ. काही सांगा छान भाजी, पनीर सोडून. पनीरचं सध्या लय बोंब आहे. शितूला काय आवडते बघा. हा हो, पण हिथं मिळेलच असं, आणखी आपल्या हिथं असं माहित नाही ना. काय दिले होय. दादूला काय खेळायचं? ॲनालॉग चीज. ॲनालॉग म्हणजे ॲनालॉग चीज. कुठं? पप्पा खायला जाऊ. नाही ते कसं या अगोदर बघतील ना. आज द्यायचंय बाबू, त्याच्या हात मागला. जमतंय का रानू? तो असं चिपकून हा? सोडलं मागं. जमत नाही. जमतंय जमतंय. उचल राहून तसं लागतंच. आणि हां, तोडून काय ते. सईला एक नंबर जमतंय आहे की नाही सई? मला काय सांगायचं नाही. काय काय ऑर्डर केलं? काय नाही का? जे माणूस पार्टी देते ते कशाबद्दल आहे भाऊजी? एवढंच दिसतंय काय आहे ते? दाखवा मोबाईल. नाही बरं जेवण झाल्यावर हा. आधी तर आमच्या बिचारे भाऊजी लेकरं सांभाळून हैराण झाले आणि त्यातनं मी कॅमेरा धरून म्हणायचं भाऊजी हे दाखवा आणि ते दाखवा. आमचं जेवण झालं ना मग तुम्हाला दाखवते भाऊजींनी कसला मोबाईल घेतलाय. हा जेवण झाल्यावर का तर काय सांगा भाऊजींनी मला निम्यातनंच उठवल्यावर. नाही की नाही घेशी तू. हे कशी खाती निवांत भाऊजींकडे बघा, एक लेकरू इकडून एक लेकरू तिकडून. आणि आमची लेकरू बघा. मग काय ही वाळळी दिसते नुसती. किती वेळ झालं खाते बघितलं का? हा आम्ही खाऊन उठलो, आम्ही हात धुवून आलो तरी बिचारी खात बसली. आणि तसं काही नाही, ती लेकर वाळी आहे बिचारी. ते लेकरं मधनंच उठवते माहिती आहे का. ते 5-10 मिनटं बाहेर गेले त्यामुळे ती उशिरा खाते. काय नाही ग, खा ही खिचडी पण खा, ती भाजी पण संपव, नाही तर राहिलेली मिरची घरी बांधून न्यावं लागत. तर बघा, ज्याच्यासाठी आपल्याला आजचं हे मस्त असं जेवण मिळालं आहे ना, तर तो आहे हा मोबाईल. तर हा आहे
विवो. आता ह्याचं मॉडेल वगैरे मला काय सांगता येणार नाही बरं का, अशा पद्धतीचा हा मोबाईल आहे. तर ह्याची साधारण प्राईस काय असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा. शेतूने मला सांगितलेली आहे, पण तुमचं उत्तर बरोबर आहे का ही शेतू बघायला आता. ॲपल. तर छान आहे, असं हातात घेतल्यानंतर पण असं जाणवतं ना, तर असं छान आहे, मस्त आहे, स्मूथ आहे. लॉक नाही माहिती. ते काही असू द्या, आपल्याला ह्याच्यामुळे पार्टी भेटली. गायला पोट भरलं. चला आता. तू बोलायलाच लई सुरू आहे. हा काय पडला? नाही बघायचं.